हॅलो, नमस्कार. तुमचं मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता जवळपास दुपारच्या 3:30-4 वाजत आलेत आणि संचित स्कूलमध्ये गेला. मग लवकरच येतोय. मग दुपारी आले की काय जेवण वगैरे काय करत नसतं. नंतर मग त्याला 3:30-4 वाजता भूक लागते. मग त्यावेळेस मी त्याच्यासाठी काहीतरी बनवत असते. मग आता खूप दिवस झालं म्हणजे असं मी सारखी देत नाही, पण अधूनमधून कधी तर मॅगी देत असते करून. तर आता मॅगीच करते, ती पण माझ्या पद्धतीनं करते. तर मॅगीला मी गरम करायला म्हणजे पाणी ठेवले आणि इथं बटाटा आहे. एक बटाट्याची साल काढली आणि आपण फ्रेंच फ्राईज कशा असतात तर तसा कट करून घेतला आणि पाण्यामध्ये धुवून घेऊन जे गरम पाणी करून घेतलं होतं ना, तर त्याच्यामध्ये थोडासा शिजवून घ्यायचा. तोपर्यंत मी कोथिंबीर, मिरची, कांदा आणि टोमॅटो एवढं सगळं बारीक करून घेते. मॅगीचं पॅकेट आहे तर ते डब्यातून साईडला काढलं. नंतर थोडीशी चिक्की दिसली तर ते पण खाल्ली. खाऊन झाली की डब्बा तिथल्या तिथं ठेवला आणि तर बटाटा आहे तर आपला शिजला. तर बटाटा शिजायला काही जास्त वेळ लागत नाही आणि जास्त शिजवायचा पण नाही. जवळपास एक 70-80% शिजवायचा. नंतर मग त्याच गरम पाण्यामध्ये आता हे मॅगी आहे तर ते मॅगीचं एक पॅकेट मी वापरलं. तर मॅगी आता शिजवून घ्यायची. नंतर सगळी सुट्टी करून घेतली मी चाकूनी. आता एका झाऱ्याने जे बटाटा काढलेली प्लेट होती ना, तर त्याच्यामध्येच काढून घेतलं. आता त्याच कढईमध्ये पाणी साईडला काढलं. नंतर त्याच्यामध्ये तेल घातलं, जिरे, मोहरी घातली. नंतर कांदा, टोमॅटो, मिरची सगळं घातलं. थोडंसं मीठ घालायचं, मॅगी मसाला घालायचा, शिजवून घेतलेले मॅगी, बटाटा घालायचा, कोथिंबीर घालायची आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता खाली गॅस घेऊन मी मिक्स करून घेतलं होतं. आता ही मॅगी माझ्या पद्धतीनं करते बरं का. ओली मटर असेल ना, तर ती पण मी घालत असते. एकदम भारी टेस्टी अशी मॅगी होते. एकदा नक्की ट्राय करा. वाटलं तर अंडं पण घातल्यावर छान लागतं. म्हणजे ते त्याची चॉईस असते. मी काय कधी तर करते, मला खावं वाटली तर. संचितला काही तसं आवडत नाही. तर संचितला आता मी मॅगी चारते. तर चला तुम्हाला मॅगी आहे तर कशी वाटली ती नक्की सांगा आणि संचित सांगते मॅगी कशी झाली ती सांग. छान झालती. आवडली होती तुला? हा. आवडली होती. हम्म. संचित बसलाय माझ्याकडे बघत. चला तर मग बाय. बाय.